नमस्कार. आज आपण बनवणार आहोत एकदम चवदार आणि जाळीदार असा खमंग ढोकळा. त्यासाठी एका भांड्यामध्ये मी जवळपास 1/2 वाटी एवढा बारीक रवा घेणार आहे आणि एका वाटीला किंचित कमी एवढं बेसन घेणार आहे. बेसन आणि रव्याचं हे प्रमाण जर वापरलं तर ढोकळा एकदम छान बनेल आणि चवीला सुद्धा खूप सुंदर बनेल. जर जाडसर रवा असेल तर मिक्सरमध्ये काढून घ्यायचा, म्हणजे थोडासा बारीक होऊन जाईल. आता चवीनुसार मीठ वापरणार आहोत आपण. एक बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि थोडासा हिंग घातला आहे. हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये एक छोटा चमचा एवढं तेल घालायचं. परत हे सर्व मिश्रण एकत्र करूया आपण. इथे मी मध्यम आंबट असं 1 वाटी ताक घेतलं आहे आणि परत 1 वाटी एवढं कोमट पाणी घालणार आहे. मात्र हे पाणी घालताना थोडं थोडं करून घालायचं. एकदम जर पाणी आणि ताक घातलं तर पिठाच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते. त्यामुळे थोडं थोडं करून पाणी घालायचं. एकदम व्यवस्थित पेस्ट होईल याची. सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण. ताकामुळे ह्या ढोकळ्याची चव खूप सुंदर येईल. आता हे मिश्रण आपण 5-1 मिनिटासाठी बाजूला ठेवूया. तोपर्यंत ज्या प्लेटमध्ये आपण ढोकळा लावणार आहोत त्याला थोडंसं तेल लावून घेऊया, म्हणजे ढोकळा निघताना अगदी सहज निघेल. तर प्लेटला तेल लावून झालेलं आहे. इथे एक मोठी कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये स्टँड ठेवलं आहे आणि आता आपण ही प्लेट ठेवून बघूया. साईडला थोडीशी जागा राहायला हवी प्लेटच्या साईडला, म्हणजे वाफ व्यवस्थित लागेल ढोकळ्याला आणि ढोकळा छान जाळीदार होईल. तर कढईमध्ये जवळपास 1 ते 1.5 ग्लास पाणी घालायचं. त्याच्यामध्ये स्टँड ठेवायचं आणि आता मग अशी तेल लावलेली प्लेट ठेवूया ह्याच्यावर. मिश्रण बनवून जवळपास 4 ते 5 मिनिटं झालेली आहेत. छान मुरलं हे मिश्रण. 4-5 मिनिटं मुरल्यामुळे हे मिश्रण थोडंसं घट्ट वाटते. तर जवळपास पाव वाटी एवढं पाणी घालणार आहोत आपण. आता इथे प्रमाण लक्षात घ्या तुम्ही. रवा, बेसन हे 2.25 वाटी वापरलेलं आहे. त्याचप्रमाणे ताक आणि पाणी हे सुद्धा 2.25 वाटी एवढं वापरलेलं आहे. थोडंसं कमी जास्तही होऊ शकतं. तर आता एक इनोचं पॅकेट ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि वरून किंचित, म्हणजे छोट्या चमच्याने 1 चमचा एवढंच पाणी घालायचं आहे आणि फटाफट मिक्स करून घ्यायचं. आता हे मिश्रण बनवत असताना साईडलाच कढईमध्ये पाणी उकळायला लागलेलं आहे आणि प्लेटसुद्धा छान गरम झालेली आहे. तर आपण हे मिश्रण प्लेटमध्ये घालूया. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची की ज्यावेळी ह्या पाण्याला उकळी फुटेल तेव्हाच हे मिश्रण प्लेटमध्ये घालायचं, म्हणजे लगेच हा ढोकळा फुलून एकदम जाळीदार बनेल. सुरुवातीची 4 ते 5 मिनिटं आपण फुल फ्लेमवर हा ढोकळा बनवणार आहोत आणि 4 ते 5 मिनिटानंतर मध्यम टू लो गॅसवर बनवायचा, म्हणजे आतपर्यंत छान शिजेल, एकदम स्पंजी बनेल, जाळीदार बनेल. तो झाकण ठेवले. सुरुवातीची 4 मिनिटं फुल फ्लेमवर ठेवणार आहे. जोपर्यंत आपला ढोकळा स्टीम होतोय तोपर्यंत आपण त्यासाठी लागणारा तडका बनवूया. तर एका कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घेतलं आहे. त्याच्यामध्ये जवळपास 1 चमचा एवढी मोहरी आणि तेवढं जिरं घालायचं. तेल तापल्यानंतरच मोहरी घालायची, म्हणजे छान तडतडेल. 5 ते 6 कढीपत्त्याची पानं, थोडंसं बारीक किसलेलं आलं आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या तुकडे केलेल्या घालायचे आहेत. मिरच्या थोड्याशा भाजल्या गेल्या की चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर घालूया आपण. साखर घातल्यामुळे पाण्याची चव खूप सुंदर येते. आणि आता थोडंसं पाणी घातलं आहे, जवळपास अर्धी वाटी, आणि अर्ध्या लिंबाचा रस पिळून घालायचा आहे. मी परत अर्धी वाटी एवढं पाणी घातलं आहे, म्हणजे एकूण 1 वाटी पाणी वापरलं इथे. एक उकळी पाण्याला आली की गॅस बंद करायचा आणि मिश्रण गार करायला ठेवायचं. हे जे तडक्याचं पाणी आहे हे गार झाल्यानंतरच आपण ढोकळ्यावर घालणार आहोत.
तर 10 ते 12 मिनटात आपला ढोकळा छान वाफून निघालेला आहे. एकदम जाळीदार बनतो ह्या पद्धतीने बनवलेला. ढोकळा थोडासा गार झाला की त्याचे आपण चौकोनी तुकडे करूया. गार झाल्यानंतरच चाकूच्या सहाय्याने असे तुकडे बनवायचे आणि त्या गार झालेल्या ढोकळ्यावर हे थंड झालेलं तडक्याचं पाणी घालणार आहोत. हा ढोकळा बनवताना मी इथे हळदीचा वापर केलेला नाही आहे. तुम्हाला वापरायची असल्यास अगदी चिमूटभर हळद तुम्ही वापरू शकता. आपण हा ढोकळा बनवताना ताक वापरल्यामुळे या ढोकळ्याची चव खूप सुंदर येते. तर एकदम जाळीदार आणि चवीला अप्रतिम चवीचा असा हा ढोकळा तयार आहे. एकदम सुंदर बनतो, हलका, जाळीदार आणि खमंग. तर ह्या पद्धतीने एकदा तरी हा ढोकळा बनवून बघा. नक्कीच तुम्हाला आवडेल. धन्यवाद.